बीड जिल्ह्यातील म्हसोबा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाटाच आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली, परंतु तरी सुद्धा संतोष यांचे मुख्य मारेकरी मास्टरमाइंड सुदर्शन गुले हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. आणि याच मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी या अशा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला खडेबोल सुनावत प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कुठली हायगाई केली जाणार नाही, त्यांना अटक केली जाईल असं आश्वासन राज्याला दिलं. परंतु तरी सुद्धा पोलिसांच्या कारवाईला अद्यापही वेग आलेला नाहीये. तिथल्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली. संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक हे आता बीडचे पोलीस अधीक्षक झाले. त्यांनी कारभार हाती घेतला, परंतु तरी सुद्धा सुदर्शन गुले हा पोलिसांच्या तावडीत आलेला नाहीये. पोलीस नेमकं काय करतायत, कुठल्या आरोपींना तिथे अटक करण्यात आलेली आहे किंवा ज्या पोलिसांवरती संशय व्यक्त केला जात होता त्यांच्यावरती काय कारवाई झाली आणि सध्याच्या घडीला आताच्या घडीला बीड पोलीस किंवा ज्या पद्धतीने तिथे सीआयडी तपास करताय या तपासाची नेमकी स्थिती काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटतो आहे. मुख्य आरोपीला अजूनही अटक न करण्यात आल्यामुळे सुद्धा बीडमध्ये लोकांमध्ये नाराजी तिथे पसरते आहे. सर्व पक्षीय नेत्यांची बीडमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये येत्या 28 डिसेंबरला आरोपींच्या अटकेसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आणि त्याच नंतर पोलिसांनी सुद्धा हत्येचा स्टेटस सांगितला. आता पोलिसांनी अटक केलेल्या 4 आरोपींमध्ये प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या 2 नावांचा उल्लेख हा हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये भाजप आमदार सूर्यधस यांनी केलेला होता. वाल्मिक कराड ज्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाच्या संशयाची सुई जाते त्यांचे विष्णू चाटे हे नातेवाईक असल्याचं सुद्धा सूर्यधस यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलेलं होतं. आता 4 आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे, परंतु जो या सगळ्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड आहे किंवा आरोपी आहे तो सुदर्शन घुले अद्यापही पोलिसांच्या ताब्यात किंवा तावडीत आलेला नाहीये. फरार झालेले आरोपी कोणते आहेत यामध्ये पहिलं नाव आहे सुधीर सांगळे, दुसरं नाव आहे अशोक घुले आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे सुदर्शन घुले जो या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे. तर 3 आरोपींना पोलीस अजूनही शोधतायत. त्याच्यासाठी काही पथकं निर्माण केलेली आहे. प्रत्येक संशयास्पद हालचालीवरती पोलीस लक्ष ठेवतायत. कुठे काय घडतंय यावरती पोलिसांची करडी नजर आहे. परंतु हा तपास सुरू असण्यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्यावरून सगळा राजकीय वाद पेटला. त्यावेळेला पोलिसांनी 2 पोलिसांवरती कारवाई केलेली होती. जे एक तर राजेश पाटील जे PSI आहे ज्यांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता की राजेश पाटील यांनी तक्रार घेतली नाही किंवा अन्य काही कारणं होती त्यामुळे सुद्धा प्रशासनाने त्यांचं निलंबन केलं पोलीस खात्याकडून. आणि दुसरे प्रशांत महाजन जे PSI आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेला आहे. तर सध्याच्या घडीला हा तपास कुठे आहे तर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोलिसांची ही जी पथकं आहे 3 पथकं बीड पोलिसांनी यासाठी नेमलेली आहे आणि सक्रिय तपास या प्रकरणामध्ये सुरू आहे. आरोपी कुठे गेले, त्यांचा माग काढला जातोय, कुठे कुठे आरोपींचं लोकेशन सापडतं का किंवा ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून किंवा लोकांशी चर्चा करून किंवा पोलिसांची जी पद्धत आहे तपास करण्याची, जी पद्धत पोलिसांनी यापूर्वी अनेक नामचीन गुंडांना किंवा वेगवेगळ्या गाजलेल्या प्रकारांमध्ये अवलंबलेली होती त्याचा सुद्धा वापर केला जातोय. आणि ज्या पद्धतीने तिथे नवनीत कामत या नवीन अधिकाऱ्याला तिथं नेमण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली. त्यांनी सुद्धा या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. एक तपास हा CID कडून सुरू आहे आणि दुसरा तपास हा लोकल पोलीस म्हणजे बीड पोलीस यांच्या मार्फत केस पोलीस स्टेशन मार्फत किंवा बीड जिल्हा पोलिसांच्या मार्फत सुरू असल्याचं सुद्धा कामत यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचं एक वाक्य तिथे वापरले की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही उरलेल्या सर्व आरोपींना आणि त्या उरलेल्या आरोपींमध्ये सुद्धा सुदर्शन घुले यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. या 2 ते 3 दिवसात आम्ही आरोपींना अटका करू असं सुद्धा कामत यांनी म्हटलेलं आहे. अवैध धंद्यांविरोधात आम्ही 0 टॉलरन्सची नीती अवलंबू आणि जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आमच्या बैठका सुरू आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी अर्थात आत्ताच त्यांनी पदभार हाती घेतलेला आहे आणि पदभार हाती घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी या तपासाला गती दिलेली आहे. आता सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी विधानसभेमध्ये किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणावरून गुऱ्हाळ रंगलेलं होतं आणि सरकारने सुद्धा या प्रकरणामध्ये कारवाईचे आदेश दिले. परंतु सत्ताधारी नेते असतील किंवा विरोधक असतील या सगळ्यांकडून एक समानता येत आहे की आम्ही आरोपींवर कारवाई करू, कठोर कारवाई करू अशी मागणी करू. पण तरी सुद्धा घटनेच्या 14 ते 15 दिवसानंतर सुद्धा सुदर्शन घुले याला अटक का करण्यात आली नाही किंवा त्याच्या सोबतचे जे अन्य फरार आरोपी आहेत ते कुठे आहेत ह्याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये. पोलीस सांगतात तपास सुरू आहे,
पथकं आरोपींच्या मागावरती आहेत, 4 आरोपी ताब्यात आहेत, परंतु ते आरोपी सापडल्याशिवाय या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जाणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.